पण बघा कोकणी मेवा आहे, याच्यामध्ये पण ही सोनचाफ्याची फुलं आहेत. इकडे पण आहेत त्यांच्याकडे जांभळं आहेत, चिंच आहेत. हे सगळे हापूसच आहेत ना. हे फणसाचे कच्च्या फणसाचे घरे आहेत, जिंबे आणले फणसाचे घरे आहेत आणि ओले काजूवर आहेत. पण जांभळं आहे आणि करवंद. त्यांच्या इकडे पण हे बिटके आंबे आहेत आणि हा पायरी आहे ना, आणि हा हापूस बिटकी आहे. हा केसर आहे आणि हा पण हापूस आहे. तिकडे जाम आहेत, अठलं आहेत, जांभळं आहेत, करवंद आहे. करवंद आहे, ओले काजू, तळलेले घरे आहेत, अजून हे कडवे आहेत, कोकम आहेत, आंब्याची उसळी आहे. घरे आहेत ना, हे काप्या फणसाचे आहेत का? ह्या अटलं आहे, हे तिल आहेत ना, आणि तिरफळ ती. नमस्कार मंडळी. एक 2-3 दिवसापूर्वी मी रत्नागिरीला गेलो होतो आणि रत्नागिरीमध्ये ना तिथला जो लोकल मार्केट आहे ना तो एक्सप्लोर केला आहे. तर सध्या मार्केटमध्ये ना आंब्यांची पूर्ण रेलचेल आहे. म्हणजे पूर्ण मार्केटमध्ये जिकडे तिकडे तुम्हाला आंबेच आंबे दिसतील. त्याच्यामध्ये प्रामुख्याने हापूस आंबा आहे, पायरी आहे, अजून बिटकी आंबा आहे आणि जे लोकल आपले रायवळ जे आंबे असतात ना तर ते पण विकायला आले आहेत. आणि कोकणी रानमेवा आहे, तर कोकणी रानमेवामध्ये करवंद, जांभळं, जाम असेल आणि काही ठिकाणी अजून ओले काजूगर पण मिळतात. म्हणजे ओले काजूगर पण होते आणि हे सगळे जे लोकल आहेत ना, जिथले स्थानिक लोक त्यांनी विकायला आणले होते. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही रत्नागिरीचा जो लोकल मार्केट कसा असतो ना ते बघाल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आहे रत्नागिरीचं बस स्टँड. सकाळचं वातावरण बघा आणि एवढ्या सगळ्या गाड्या लागल्यात आता जायला. आत्ताच सूर्योदय पण होतोय. हे खालच्या साईडला पण असं पूर्ण मोठा स्टँड आहे. इकडे पण आहे अजय, त्यांच्याकडे पण ते रायवळ आंबे आहेत ना. कसा आहे वाटा? रायवळ आंबे घेऊन तुम्ही कधी आलात रत्नागिरीला तर यांच्याकडे घ्या. तुम्ही इकडे असताना डेली बसलेले असता का, की मार्केट असतो त्या दिवशी फक्त रविवारी मार्केट असतो का? ओके बघा. पण हापूसचे आंबे आणि हे जाम आहे. शूटिंग काढतोय, शूटिंग काढतोय. इकडे पण बघा कोकणी मेवा आहे, याच्यामध्ये पण ही सोनचाफ्याची फुलं आहेत, रायवळ आंबे आहेत आणि करवंद. कोकणी रानमेवा इकडे पण आहे त्यांच्याकडे. हे काय, हा डेली मार्केट असतो? हे बघा इकडे पण जांभळं आहेत, चिंच आहेत. हे सगळे हापूसच आहेत ना. हे काय गावठी हळद आहे का? गावठी हळद आणि अटलं आहेत ना फणसाचे. तुम्ही ह्या साईडला कधी आलात ना रत्नागिरीला तर इकडे सगळे आपल्या इकडच्याच लोकल मार्केट आहे, त्या स्थानिकांकडून तुम्ही घेऊ शकता. हे
फणसाचे कच्च्या फणसाचे गरे आहेत, जे वेफरसाठी पण आपण यूज करतो. सगळी लोकल लोक आहेत इथली, यांच्याकडूनच तुम्ही घ्या, खरेदी करा. बघा इकडे पण ह्या ताई आहेत, त्यांनी पण आंबे आणले, फणसाचे गरे आहेत आणि ओले काजूगर आहेत. ओले काजूगर आता संपली आहेत ना, शेवटचे आहेत. बघा कधी जर तुम्ही इकडे आलात ना, तुम्ही यांच्याकडून घ्या. इकडे पण जांभळं आहे आणि करवंद. असं खूप मोठा मार्केट आहे इकडे. बघा इकडे पण बसले आहेत. त्यांच्या इकडे पण हे बिटके आंबे आहेत आणि हा पायरी आहे ना, आणि हा हापूस बिटकी आहे. हा केसर आहे आणि हा पण हापूस आहे. तिकडे जाम आहेत, अठलं आहेत, जांभळं आहेत, करवंद. बघा ह्या आजी असतात, त्यांच्याकडे कधी आलात ना तुम्ही तर ह्यांच्याकडून घ्या. असा हा मार्केट आहे पूर्ण रत्नागिरी. बघा इकडे फणस पण आहे, आंबे, फणस, पेरू. मार्केट पूर्ण गजबजलं आहे आता. कोकणी रानमेव्याच्या पूर्ण सगळं रेलचेल आहे सध्या. इकडे पण आंबे आहेत. ही बिटकी आहे. करवंद घेतलं नाही. ह्या पण गल्लीमध्ये पूर्ण सगळीकडेच तुम्हाला आंबाच आंबा दिसेल. इकडे पण सगळे लोकलवाले आहेत. पण तुम्हाला जर प्युअर ओरिजिनल हापूस घ्यायचा असेल ना, तुम्ही याच्यात येऊ शकतो. हा काय आहे? आणि हे आंब्याची कापड गोरी आहे. ओके, जे उसळी जी करतात तसंच आहे ना, हे फक्त हे गोडवाले आहेत. हा गोरवली आहे. आपण गोरवलाच आहे. कच्च्या आंब्याचं सुकावून हां हां, साखर लावली. ओके. आपण इकडे पण आहे पूर्ण आंबे पूर्ण तुम्हाला मार्केटमध्ये दिसतील. आणि पब्लिक पण आता जस्ट सकाळ म्हणजे 8:30 वाजलेत. 8:30 वाजता मार्केट पूर्ण ओपन झालं. बघा इकडे पण करवंद आहे, ओले काजू, तळलेले गरे आहेत, अजून हे कडवे आहेत, कोकम आहेत, आंब्याची उसळी आहे. हा कसा पॅकेट आहे? 90 रुपये ना. ओके, 100 ग्रॅम 90 रुपये. आणि हे कडवे 100 रुपयाचे अर्धा. ओके, ही काही गोड कोकम आहेत का? नाही, आंबटवाले आहेत ना. हां. अरे काजूचा काय रेट चालू आहे? 1400 रुपये किलो. काजूचा सीझन संपत पण आला. जर तुम्ही कधी इकडे रत्नागिरीला आलात ना, तर तुम्हाला इकडे अजून काजू मिळू शकतात ओले. आणि इकडे ही करवंद आहे, आंबे आहे. आंबे काय रायवळ पण आहेत का? इकडे पण ह्या जे त्यांनी पण कोकणी मेवा आणलाय. हे गरे आहेत ना, हे काप्या फणसाचे आहेत का? ह्या अटलं आहेत, हे तीळ आहेत ना. आणि तिरफळ ती आपण फिश करी मध्ये पण टाकतो, मसाल्यामध्ये पण वापरतो ना. कसा वाटा आहे हा? हा, मसाल्यामध्ये पण घेतात ना. ओके, हे सगळी आपल्या इथे स्थानिक जे लोकल लोक आहेत ना, ते आपला जो ऑथेंटिक कोकणी जो रानमेवा आहे ना, तर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही यांच्याकडून घेऊ शकता इकडे येऊन. ही रामळी आहे,
म्हणजे अजून तुम्ही बाजूबाजूला बघाल काही दुकानं अजून ओपन पण झाली नाही. इकडे समोर जातो मला आवाज येत असेल आरतीचा, प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे, त्यामुळे त्याला रामाळी असं नाव पडलं आहे. बघा बघा ही बिल्डिंग बघताय, ही आहे जिल्हाधिकारी कार्यालय, कलेक्टर ऑफिस रत्नागिरी. हा असा रत्नागिरीचा बस स्थानक आहे, म्हणजे बस स्टँड आहे हा. ग्रामीण भागात म्हणजे जे तालुका लेवल असेल किंवा गावागावात जाणाऱ्या ज्या बस आहेत ना त्या इथून सुटतात, आणि त्याच्याच बरोबर खालच्या साईडला शहरी भाग म्हणजे रत्नागिरी सिटी आहे, त्या सिटीमध्ये जाणाऱ्या बस त्या खालच्या साईडने सुटतात. आणि एवढं स्वच्छ आणि क्लीन आहे ना, जबरदस्त आहे. मोठा पण खूप आहे आणि खूप चांगला बनवला आहे. हा सगळा रत्नागिरीच्या समोरचा परिसर आहे. असा बस स्टॉप आहे, बस स्टॉपची ही दुसऱ्या साईडची एंट्री. खाली जातो ग्राउंड फ्लोअरला आणि हा इथून वरती फर्स्ट फ्लोअर. लग्नाला पण टाईट होते. चालेल. हा चल. रेल्वे स्टेशनला आम्ही पोहोचलो आहे आणि केलंय बघा, ॲम्बियन्स किती भारी केलाय, मस्त वाटतंय. फुल एअरपोर्टचा फील येतो आहे. पेंटिंग आणि स्पेशली ना हे एक बघा इकडे दशावतार गणपती
कोकणाचा फील येतोय. चला. इकडून असं खाली उतरायला आहे. कुठे जायचं? मधु दंडवते सर. कोकण रेल्वे चालू करण्यामध्ये यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि हा असा ॲम्बियन्स आहे. कृपया मोर्चेच्या 1-2-0-5-2 मध्य मुंबई छत्रपती शिवाजी महाराज. पूर्ण एअरपोर्ट सारखं प्रेमायसिस करून टाकलंय. भारी आहे. ट्रेन लेट आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशन.